Hello and welcome all to this session of our English class. मी मानसी सर्वांचं स्वागत करते एकदा परत आपल्या या सेशन मध्ये. आपण जी स्टोरी वाचायला सुरुवात केली होती लास्ट वेळेस, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण, जी की मूळतः एक पुस्तकाचा रिव्ह्यू आहे. स्वामी अँड फ्रेंड्स नावाचे पुस्तक आहे, जी की आर के नारायणने लिहिलेली आहे. तर हिला आज आपण पुढे वाचू. मागच्या वेळेस आपण वाचणं सुरू केलं होतं मागच्या सेशन मध्ये. तर चला पाहू की पुढे या स्टोरीमध्ये काय आहे. जो लेखक आहे तो काय सांगणं चाहतोय या रिव्ह्यूचा लेखक. सो लास्ट सेशन मध्ये आपण वाचलं होतं की ज्याने हे रिव्ह्यू लिहिला आहे तो हे म्हणतोय की मी जास्त काही सांगेन नाही तर स्पॉइलर बनून जाईल. आणि तो नुसतं स्वामी बद्दल काही गोष्टी सांगतो की स्वामी 10 वर्षाचा मुलगा आहे, मिस्चिवियस आहे, खोडकर आहे आणि शाळेत जाणं त्याला आवडत नाही आणि मॅथ्स त्याला अगदीच आवडत नाही. आणि ही जी कहाणी आहे ही ब्रिटिश काळाची, जेव्हा ब्रिटिशांचा राज्य होतं आपल्या ह्याच्यामध्ये, त्यांनी आपल्याला जे आहे बंधक बनवलेलं होतं, तर तेव्हाच आहे, स्वतंत्रतेच्या पूर्वीच्या काळाचा आहे. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. तर स्वामी जो आहे तो टॉकेटिव्ह एक लहान मुलगा. टॉकेटिव्ह म्हणजे काय, खूप गोष्टी करणारा, खूप गोष्टी करतो तो, असा लहान मुलगा आहे. आणि तो असाच असतो की दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, की तो त्याचा हा तरीका आहे, त्याचा हा जो आहे टाईप आहे की तो अशा प्रकारेच जीवनाला फेस करतो. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. हर काही पण त्याच्यावरती वेळ असते, तो आपल्या आपशी गोष्टी करून घेतो. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला जेव्हा सत्य कळतं तर ते फार वाईट प्रकारे त्याला सत्याचा जे आहे सामना होतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. आता त्यावेळेस जेव्हा टीन्स राहत होते, त्यावेळेची ज्यावेळेची कहाणी आहे, त्यावेळेस जसे टीन्स म्हणजे कोण, किशोर मुलं मुली राहत होते, तसाच तोही होता. ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. त्याला जे आहे सूर्याखालती खेळणं म्हणजे बाहेर खेळणं खूप आवडायचं. किक समथिंग, क्लाइंब अ ट्री म्हणजे की झाडावरती चढणं, खेळणं, काहीतरी तोडणं फोडणं. ब्रेक समथिंग अँड हॅरेस समबडी. हॅरेस समबडी म्हणजे अनलाईक किड्स टुडे. काय लिहिलंय? अनलाईक किड्स टुडे म्हणजे आजकालच्या मुलामुलींसारखं नाही. हॅरेस समबडीचा काय अर्थ आहे? ट्रबल म्हणजे कुणाला परेशान करणं. तर परेशान करायचा अर्थ कसा, तेव्हा कसं परेशान करत होते की कुणाला काहीतरी असा त्रास द्यायला, काहीतरी करायचं असं, म्हणजे त्याच्यात ते लोक असे खोडकर मुलं जे करतात जसं. अनलाईक किड्स टुडे हे का लिहिलंय? कारण की आजकालचे मुलं मुली काय करतात, अरे किशोर वयाचं तर जाऊच द्या, लहान लहान सुद्धाही मुलं मुली तुम्ही पाहिले तर ते काय करत राहतात, फक्त एक मोबाईल मध्ये दिवसरात्र खेळत राहतीलच. काही नाही, इव्हन आपसामध्ये मित्रमैत्रिणी सुद्धा काही खेळत नाही, काही नाही, नुसते ते गेम्स त्याच्यावरती खेळतात. तर म्हणून हे लिहिलंय अनलाईक किड्स टुडे. This, in fact, was, and in most parts of India still is, the life of a typical boy growing up. तर ही जी लाईफ सांगतात की खेळणं, कूदणं, लोकांना हैराण करणं, काही तोडणं फोडणं, हे असे सगळे. तर हे जे आहे हे टिपिकल एक ग्रोईंग अप बॉय जो असतो, जो मोठा होत असतो, त्याची लाईफ अशीच असते. अजूनही जर आपण इंडियाच्या इंटिरियर मध्ये जाऊ तर मुलं असेच असतात. टेक्नॉलॉजी इज इन बिग इन अ किड्स लाईफ. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. तर टेक्नॉलॉजी म्हणजे तकनीक जी आहे, जसं आता मी सांगितलं की मोबाईल झाले या मग गेम झाले आणि काही पण झालं, तर हे एका लहान मुलाच्या जीवनमध्ये इतकं चेंज नाही करू शकत. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. टू प्ले हॅवॉक इज टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. म्हणजे अजूनही जर पाहिलं जाय तर मुलांना काय आवडतं, जर मोबाईल घेऊन घेतला जाय आणि 4 मुलांना गोळा केलं जाय तर त्यांना हेच सगळं आवडेल. टू प्ले हॅवॉक म्हणजे की काहीतरी तोडफोड करणं. मुलांचा हा म्हणजे की ऍक्च्युली असं कॅरेक्टरिस्टिक असतो की त्यांना असं सगळं आवडतं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. तर कशा प्रकारे स्वामी जो आहे तो एक टिपिकल बॉय होता, म्हणजे एक जसे मुलं असतात तसाच त्यावेळेसचा ग्रोईंग इयर्स म्हणजे जेव्हा ते मुलं मोठे होतात त्यावेळेसचा कसा एक तोच टिपिकल बॉय होता. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. या बद्दल जो आहे नारायण म्हणजे आर के नारायण ज्यांनी पुस्तक लिहिली आहे, ते जे आहे स्वामीच्या 10 वर्षाचा जो माइंड आहे त्याचा, 10 वर्षाचा मुलगा आहे तो स्वामी, तर त्याच्या माइंड मध्ये डीपली ते गेले. त्यांनी खूप सोचले की 10 वर्षाचा मुलगा कसं करेल, काय सोचेल. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स. एक्सक्विजिटली म्हणजे इन अ प्लीजिंग मॅनर, म्हणजे तुम्हाला वाचून छान वाटतं, आनंद होतो, असं राग नाहीये. तर ते एक्सप्लेन करतात हाऊ ही थिंक्स की तो कसा सोचतो.
अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, पॉइंट ऑफ व्ह्यू, की आपला काय दृष्टिकोन आहे दुनियाला बघायचा, जगाला बघायचा, सगळ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. तर त्याचा काय दृष्टिकोन आहे, तो काय सोचतो, हे सगळं ते खूप छान एक्सप्लेन करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी. तर जो वाचणारा असतो, रीडर असतो, त्यालाही स्वामी सारखं फील होऊ लागतं, तोही आपल्याला त्याच्या जागी पाहतो. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर एज द स्टोरी प्रोग्रेसेस. आणि जशी जशी कहाणी पुढे वाढते तसं तसं जो रीडर आहे तो स्वामीशी अटॅच्ड होऊन जातो आणि आपल्याला तिथे बघू लागतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. तर हे नारायणचा जो मॅजिक आहे, आर के नारायण जे पुस्तक लिहितं त्यांचा मॅजिक आहे. जर तुम्ही आजपर्यंत त्यांची कोणची कहाणी नाही वाचली, तुम्ही नक्की वाचा. खूप सुंदर कहाण्या असतात त्यांच्या. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता या पुस्तकचं काय सिग्निफिकन्स आहे, काय औचित्य आहे? स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. आता ह्यांनी काय लिहिलंय, आर के नारायण जास्त टीन्स बुक लिहित होते. टीन बुक म्हणजे काय, किशोर वयाच्या मुलामुलींकरता पुस्तकं होत्या, त्यांच्या कहाण्या ज्या त्यांच्या राहायच्या. तर जर स्वामी अँड फ्रेंड्सची गोष्ट करू आपण, जी ह्यांनी लिहिलेली आहे, तर ही नुसती एक इंटरेस्टिंग कहाणी नाहीये, की इंटरेस्टिंग जी स्टोरी आहे आपण वाचून घ्या. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, जी की आपण नुसतं सुरुवात ते शेवटपर्यंत वाचून घ्या. ते तर आहेच, आपल्याला इंटरेस्टिंग तर वाटतंच. त्याच्याशिवाय सुद्धा ह्याच्यात खूप सारे लिटररी व्हॅल्यूज पण आहेत. म्हणजे की आपल्याला आणि काही जितके ऍस्पेक्ट्स असतात, जर आपण कोणती पुस्तक वाचतो तर ते सगळे सुद्धा ह्याच्यामध्ये दिसतील. जरी ही एक टीन बुक आहे तरी सुद्धा. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स. तर स्वामी अँड फ्रेंड्स जी आहे ही काय आहे, एक चांगली पुस्तक आहे किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे लहान मुलं असो किंवा टीन्स असो, सगळ्यांकरता ही पुस्तक खूप छान आहे वाचायकरता. इवन मी तर म्हणते की जसं मी तर इतकी मोठी तरी सुद्धा मी वाचते, तर मी खूप अगदी एनग्रॉस्ड होऊन जाते पुस्तकमध्ये, इतकी छान वाटते. ऑल्सो द बुक इज वाइडली युज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट एज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर एज अ सब्जेक्ट एट स्कूल्स. इवन ह्यांच्या ह्यांच्या ज्या कहाण्या आहे त्या एशियन कॉन्टिनेंट्समध्ये जे आहेत त्याच्या स्टडी टेक्स्टमध्ये म्हणजे पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. इंग्लिशची जशी बुक्स असतात तर खूप साऱ्या स्टेट्समध्ये यांच्या कहाण्या दिलेल्या असतात, की त्या ऍज अ टेक्स्ट बुक मध्ये ऍज अ लिटररी करंट तिचे व्हॅल्यूज आहेत, तर ते वाचतात मुलं हु स्टडी लिटरेचर एज अ सब्जेक्ट एट स्कूल्स. ठीक आहे. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. ह्याचा अर्थ हा मुळीच नका समजू की ह्याच्यामध्ये खूप सारी ग्रामर आहे म्हणून असं आहे. म्हणून ही पुस्तक जी आहे शाळेमध्ये वाचवली जाते. अँड टेक्निकल जॅर्गॉन. जॅर्गॉन म्हणजे काय, टेक्निकल जॅर्गॉन, वर्ड्स युज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. म्हणजे की असंही नाहीये की हे टेक्निकल जर्गन असे शब्द भरले जे की नुसतं टेक्निकली लोकांना समजत येईल, काही विशेष प्रोफेशनल लोकांना, बाकी सर्वसामान्यांना नाही समजते, असंही काही नाहीये. बुक अगदी सिम्पल लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. ज्यांच्या कहाण्याही असतात सिम्पल लँग्वेज मध्ये असतात, अगदी कोणी पण समजून घे. ऍक्च्युअली द ट्रूथ इज इन कॉन्ट्रेरी टू दिस. पण ह्याच्या कॉन्ट्रॅरी म्हणजे की ह्याच्या विपरीत आहे ह्याचं सत्य. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. ह्याचा उलट, ह्याच्या विपरीत काय आहे की ही जी पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, ही इतक्या सिंपल भाषेत लिहिली, इतकी साधारण भाषेत लिहिली आहे की असं सोचणं फार कठीण आहे की आर के नारायण सारखा लिटररी जिनियस, म्हणजे की ज्यांनी की ज्यांना इतकं चांगला हात होता इंग्लिश वरती, त्यांनी इतक्या साधारण भाषेमध्ये ही इतकी सुंदर कहाणी लिहिली आहे. द इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. तर ती जी इंग्लिश जी लिहिलेली आहे ती खूप प्लेन आहे, सिम्पल आहे, की साधारण कोणी पण समजू शकतं. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. लहान मुलं त्यांना पढू शकेल आणि त्यांना काही त्रास न हो असे कोणते शब्द नाहीये की जे त्यांना समजत नाही. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्याच्याशिवाय काय की खूप लांब लंबे लंबे सेंटेन्सेस नाहीये. सेंटेन्सेस कसे शॉर्ट आहेत, सिम्पल आहेत, आणि ह्याच्या कारणाने जे आहे या पुस्तकमध्ये छान लागतं आणि सिम्प्लिसिटी या बुकची वाढते. तर अशा प्रकारे पुस्तकचं आहे, खूप सुंदर आहे. तुम्हालाही कधी वेळ मिळतं जरूर ह्याला वाचून पहा एकदा. रिव्ह्यूचा नेक्स्ट पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत आपण कंटिन्यू करूया. आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा क्वेश्चन नंबर 4 बघू. फोर्थचं ए बघा, फाइंड फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म्स ऑफ. हे पहा इथे हे वर्ड्स दिले आहेत, ह्याचे नाउन फॉर्म्स काय होतील हे आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर हॅपन, हॅपनिंग, ट्रू, ट्रुथ, सिम्पल, सिम्प्लिसिटी आणि कन्क्लूड, कन्क्लुजन. तर हे सगळे काय आहेत,
हे सगळे वर्ब्स आहेत आणि ह्याचे जे आहे हे आपले नाउन फॉर्म्स आहेत. फाइंड वर्ब फॉर्म्स ऑफ. आता अशाच प्रकारे वर्ब फॉर्म्स पहा ह्याचे. हे इथे शब्द दिलेत आणि ह्याचे हे वर्ब फॉर्म्स आहेत. हेट्रेड, हेट, थॉट, थिंक, मीनिंग, मीन, इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह, डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब, ऍट्रिब्युशन, ऍट्रिब्यूट. तर हे सगळे ह्याचे वर्ब फॉर्म्स आहेत. नेक्स्ट आहे फाइंड ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ. म्हणजे सर्वात आधी आपण काय पाहिलं, नाउन फॉर्म्स पाहिले, मग वर्ब फॉर्म्स पाहिले आणि आता ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स पाहू. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण फॉर्म्स पाहू. टॉक, टॉकेटिव्ह, इंटरेस्ट, इंटरेस्टिंग, प्युरिटी, प्युअर, टेक्निक, टेक्निकल, लिटरेचर, लिटररी. तर हे सगळे आपण याचे फॉर्म्स पाहिले. आता बघा, राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली. कोणची पण पुस्तक जी तुम्ही आता वाचली असेल, कोणतीही असू शकते ही, तर त्याचा एक बुक रिव्ह्यू लिहायचा. तुम्ही याच्यात चाहता हिंदीचंही बुक रिव्ह्यू, मराठीचंही लिहू शकताय. इथे मी घेतलीये इंग्लिशचीच एक पुस्तक घेतलीये, कारण की आपला सब्जेक्ट काय आहे, इंग्लिश आहे. तर आता बुक आहे गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स. तुम्हाला लक्षात असेल गुलिव्हर्स ट्रॅव्हल्सच्या बाबतीत आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा वाचलं होतं. तर आता ह्याचा बुक रिव्ह्यू वाचू आपण. रिसेंटली आय रेड द बुक गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स, गुलिव्हर ट्रॅव्हल बाय जॉनेथन स्विफ्ट. तर गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स ही पुस्तक वाचली, ही ज्यांनी की जॉनेथन स्विफ्टने लिहिली आहे. इट डिस्क्राइब्स द स्ट्रेंज अँड युनिक ऍडव्हेंचर्स, एस्केपेड्स अँड एक्सपिरियन्सेस ऑफ कॅप्टन लॅम्युएल गुलिव्हर. तर ही पुस्तक जी आहे काय सांगते की खूप सारे ऍडव्हेंचर, एस्केपेड अँड अनुभव, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव कॅप्टन लॅम्युएल गुलिव्हर यांचे जे आहे सांगते. आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग बुक. तर मला ही पुस्तक खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली, खूप मजेदार वाटली. आउट ऑफ 4 पार्ट्स ऑफ द बुक, म्हणजे की पुस्तकचे 4 पार्ट आहेत. त्याच्यातनं फर्स्ट 2 हिज वॉयेज टू लिलीपुट. तर पहिले 4 मधनं 2 पार्ट, जे पहिले 2 पार्ट आहेत, ज्याच्यात की वॉयेज टू लिलीपुट म्हणजे जेव्हा ते लिलीपुटला गेले, अँड द वॉयेज टू ब्रॉडनिनॅक आर व्हेरी अम्युझिंग. तर त्यांची ब्रॉडनिनॅकची वॉयेज आणि लिलीपुटची वॉयेज जिथे ते गेले ही फार मस्त आहे, पहिली 2. व्हेरी अम्युझिंग, फनी अँड इमॅजिनेटिव्ह. काल्पनिक आहे, फनी आहे, फार मजेदार आहे आणि खूप आश्चर्यचकित करणारी आहे. बट द अदर 2 पार्ट्स आर नॉट दॅट प्लेझंट. पण जे बाकीचे 2 पार्ट्स आहेत ते इतके मजेदार नाही वाटले. In Lilliput, people were 6 inch tall and they treated Gulliver as a man mountain. तर जेव्हा लिलीपुट मध्ये गेले गुलिव्हर, तर तिथे काय होतं, माणसं 6 इंचचे होते, म्हणजे की इतके लहान लहानचे होते. आणि ते गुलिव्हरला त्यांनी कसं ट्रीट केलं, जसं की मॅन माउंटेन. त्यांच्या समोर तो साधारण एक माणूस होता, पण त्यांच्या समोर तो इतका मोठा, जसा पहाड सारखा होता. तर ते लोक त्याला मॅन माउंटेन म्हणायचे. इन ब्रॉडनिन नॅक पीपल वर 60 फीट हाय. आता ब्रॉडनिन नॅक मध्ये गेला जेव्हा तो, तर तिथे लोक 60 फीटचे होते, इतके उंच होते. अँड गुलिव्हर वॉज जस्ट अ पिग्मी बिफोर देम. आणि गुलिव्हर त्यांच्या समोर काय होता, एकदम असा छोटासा पिग्गी सारखा होता तो. मॅनी फिअरफुल एज वेल एज फनी इन्सिडेंट्स होल्ड अस स्पेलबाउंड. तर ह्याच्यामध्ये काही फिअरफुल म्हणजे भयानकही इन्सिडेंट होते आणि फनी इन्सिडेंट होते, खूप हसी आहे असे. त्याच्याने आपण स्पेलबाउंड होऊन जातो, म्हणजे की आपण पुस्तकशी बनलेले राहतो. कधी जर तुम्ही पुस्तक कोणती वाचत असाल, तुम्हाला वाचन असेल, शौक असेल, तर तुम्ही पहा की काही काही पुस्तकं अगदी आपल्याला बांधून ठेवतात, तर त्या आपण हलू नाही पावत. Though it has no big literary values or it does not preach you any moral values. आता जरी ह्याच्यात काहीच लिटररी व्हॅल्यूज नाहीये, खूप जास्त काही इतकं काही हेवी भाषा नाहीये, काही नाहीये, किंवा कोणतं मॉरल व्हॅल्यूज वगैरे पण नाही, नैतिक शिक्षा पण नाही देते पुस्तक मध्ये काही. इट इज अ मस्ट रीड बुक फॉर अम्युजमेंट. पण तरी सुद्धा ही पुस्तक एक मस्ट रीड आहे, म्हणजे हिला वाचलं पाहिजे अम्युजमेंट करता, कारण की इतकी मजेदार किताब आहे. The book, written in a simple, lucid and humorous style, is easy to read for entertainment. तर ही पुस्तक जी की एक बहुत साधारण शब्दांमध्ये लिहिलेली ह्युमरस स्टाईल आहे याचा, म्हणजे की हसू येतं आणि इझी टू रीड आहे, खूप आसानीने वाचू शकतो फॉर एंटरटेनमेंट. तर आपण आपल्या एंटरटेनमेंट करता जर आपला मूड लाईट करायचा आहे, मूड हलका करायचा, तर ही पुस्तक जरूर वाचू शकतो. इट इज एव्हरलास्टिंग सोर्स ऑफ अम्युजमेंट अँड इन्स्ट्रक्शन. तर ही जी पुस्तक आहे ही नेहमी करता जी आहे अम्युजमेंट अँड इन्स्ट्रक्शन, लाफ्टर अँड लर्निंग, विट अँड विजडम, इतके साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला भेटतात. इट हॅज बिकम वन ऑफ द फायनेस्ट ऑफ फेरी टेल्स. तर ही फेरी टेल्स जे असतात, परीकथा,
त्याच्यामध्ये असं वन ऑफ द फायनेस्ट, कारण की अशी वस्तू कधी पण इमॅजिनेटिव्ह स्टोरी आहे, काल्पनिक आहे, हे काही खरं नाहीये, पण वाचायला खूप मजा येते. हिला वाचणं म्हणजे की एक मस्ट रीड आहे पुस्तक. तर अशा प्रकारे आपण या बुकचं रिव्ह्यू पाहिला. तर आज आपण मेनली तर स्वामीचं पाहिलं. स्वामीच्या रिलेटेड जी स्टोरी आहे, स्वामी अँड हिज फ्रेंड्स, R.K. नारायण लिहिलेली, किती सिंपल भाषेत लिहिली आहे आणि तिला कोणी पण वाचू शकतं हे आज आपण पाहिलं. त्याच्याच बद्दल की बुक रिव्ह्यू कसं लिहायचं आणि बरोबरच की नाउन फॉर्म्स, ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स हे सगळे कसे आपण बनवू शकतो शब्दांवरनं हे सुद्धा पाहिलं. आजचं सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक यू. बाय.